नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव विनोद आहे. ही गोष्ट साधारणतः परवा दिवशी झालेली आहे. सुट्टी होती आणि रविवार असल्यामुळे 2-3 दिवस काही कामावर मी जाणार नव्हतो आणि निवांत एकटं होतो. घरातले पण सगळे गावी निघून गेले होते आणि मला काही इकडे करमत पण नव्हतं. तसं मी पण गावाकडे जाणार होतो, मात्र एवढ्या लवकर जायचं नाही, नंतर जायचं, घरातल्यांना आणाय असं माझं ठरलं होतं. म्हणून मग मी गच्चीवर गेलो. आमच्याच घराच्या बाजूला खूप मोठं झाड आहे, त्यामुळे गच्चीवर सावली पडते. निवांत गच्चीवर खाट टाकली आहे आणि तिथे मग मी दिवसभर आराम वगैरे करतो आणि मोबाईल वगैरे पाहता वेळ कसा जातो समजत नाही. त्या दिवशी मला चांगलंच आठवतं, असंच मी गच्चीवर गेलतो आणि साधारणतः दुपारनंतर साधारणतः 4-5 वाजले असतील. समोरच्या गच्चीवर वाळलेले कपडे काढण्यासाठी एक बाई आलती. मी तिला पाहून आश्चर्यचकित झालो. खूपच दिसायला देखणी आणि सुंदर होती. तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं आणि आमच्या गच्चीवर उभं राहिलं की ती सहजच दिसायची. त्यावेळेस मग मी खूप उशीर तिला टक लावून पाहत होतो. अचानक तिचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि ती थोडीशी अगदीच वेगळ्या प्रकारे तिने मला पाहिलं आणि नंतर निघून गेली. मात्र माझं तिकडेच लक्ष होतं. थोड्या वेळाने पुन्हा ती माघारी आली आणि माझ्याकडेच पाहू लागली. मग काय, पाहता पाहता हसली आणि त्यावेळेस मग मी तिला विचारायचं ठरवलं आणि मी तिला विचारलं आणि पुढे काय काय झालं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद आहे. तसं आम्ही शहरापासून जरा बाजूलाच आहे. स्वतःचं घर बंगला असल्यामुळे कुठे जायला पण काही एवढी हरकत नाही. त्या दिवशी आठवतंय, माझ्या घरातले सगळे सणानिमित्त गावाकडेही गेले होते आणि मी एकटेच इथं होतो. आमचे बंगला जिथे आहे त्या आजूबाजूला प्रत्येकजण राहतात. आपल्या बंगल्याच्या जवळ आमच्या बंगल्याच्या बाजूला एक खूप मोठं झाड आहे. त्याची सावली बरोबर दुपारच्या पुढे घरावरती पडते. त्यामुळे गच्चीवर वगैरे तिथं बसलं की तेवढंच मन रमतं आणि घरात मात्र काही करमत पण नव्हतं. म्हणून मग मी विचार केला की चला आज दुपारी आहे आणि वेळ पण भरपूर आहे, चला जाऊन तेवढंच मन हलकं होईल, गच्चीवर तर जाऊन बसावं असं मी म्हणतच होतो आणि गेलो. मला काही करमत पण नव्हतं. मी घरच्यांशी फोन केला तर खूप वेळ काही फोन उचललाच नाही. मग मी फोन ठेवून दिला. तर अचानक मला समोरच्या त्या गच्चीवर कोणीतरी दिसलं. मी पाहिलं तर खूपच सुंदर होती. मी तर विचार केला की त्यांच्या घरी असं एवढं देखणं तर कोणीच नाही. ही कोण आहे? ती कपडे वाळलेले गोळा करायला आली होती. नंतर मी लक्ष देऊन पाहिलं तर त्या घरातली काम करणारी ती कामवाली होती. कारण की माझा एक मित्र मला म्हटलेला की त्यांच्या खूपच घरी देखणी कामवाली आहे आणि रोज मी तिला पाहत होते. मी तिला टक लावूनच पाहत होतो. मी उभा राहिलो आणि बाजूला जाऊन माझा मोबाईलमध्ये पाहत असल्यागत केलं. मात्र माझं लक्ष पूर्ण तिच्याकडेच होतं. त्यावेळेस अचानक तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. थोडंसं तिला आवडलं नाही मला वाटलं आणि ती लगेच निघून गेली होती. मात्र माझा मूडच खराब झाला आणि आता माझं कशामध्येच लक्ष लागत नव्हतं. माझ्या मनात तीच येत होती की मी असं नव्हतं करायला पाहिजे. कारण की हे जर कुणाला समजलं, कोणी दुसऱ्याने पाहिलं तर काही म्हणेल. मला तिच्याशी मैत्री करायची होती. मात्र मी नाराज होऊन बाजूलाच बसलो होतो. माझ्या मनातून तो विषय पण गेलता. तोपर्यंत ती पुन्हा आली होती आणि आता मात्र ती माझ्याकडेच पाहू लागली होती. मग काय, मी पण तिला पाहू लागलो. कदाचित तिला मी आवडलो असेल. तिला माहीत होतं की मला नोकरी चांगली आहे, घरची परिस्थिती पण चांगली आहे. त्यावेळेस मात्र ती पुन्हा आली आणि माझ्याकडे पाहून आता चक्क ती हसली आणि मग मी पण तिच्याकडे बघून हसलो आणि मी तिला हात केला. त्यावेळेस ती पण बाजूला आली आणि म्हटली, बोला ना, काय म्हणताय? त्यावेळेस मी म्हटलं, तुमचं नाव काय, काय करताय इकडे? त्यावेळेस स्वतः तिने सांगितलं की घरात इकडे कोणीच नाही ना, तर मीच आहे इथे, सगळे कामावरती गेलेत, येतीलच आता. मी म्हटलं, बरं ठीक आहे, तुमच्या पण घरी तुम्ही एकटेच दिसता. तिने बरं ओळखलं. मी म्हटलं, हो
बरोबर आहे, मी एकटाच आहे. त्यावेळेस तिला मी म्हटलं, मग येत आहे का इकडे? तर ती म्हटली, हो येते, पण मला थोडंसं काम आहे, घरातील भांडी वगैरे घासायचे आणि आज खूपच मला काम असल्यामुळे मला तिकडे येता नाही येणार. मी म्हटलं, बघा ना प्रयत्न करून. तर ती म्हटली, हो लवकर आवरलं की येते. मी म्हटलं, बरं किती वाजता तुमच्या कामावरून सुट्टी होते? त्यावेळेस ती म्हटली, 6:30 वाजता. तर मी म्हटलं की मी वाट पाहीन, मात्र माझी भेट घेतल्याशिवाय अजिबात तुम्ही जाऊ नका. तर ती म्हटली, बरं ठीक आहे, तुमची जशी इच्छा. मग मी वाट पाहू लागलो. संध्याकाळचे 6:30 झाले. अंधार दाटत चालला होता, तरी मी त्या घराच्या टेरेसवरच खूप वेळ वाट पाहिली. मला असं वाटलं पण नाही की ते येईल. सुरुवातीला मग काय माझं मन नाराज झालं. तोपर्यंत ती म्हटली, येऊ का आता? मी म्हटलं, चालतंय. ती खालून गेली आणि बरोबर सीडीवरून वरती आली होती. मला खूपच आनंद झाला होता आणि मी म्हटलं, तुझ्या घरातले वगैरे विचारणार नाही का एवढा उशीर कुठं होती? त्यावेळेस ती म्हटली, अहो कोणी नाही, तसं मी एकटीच राहते. मी म्हटलं, तू खूपच सुंदर आणि दिसायला देखणी आहे, मला तू खूपच आवडली, मी पहिल्यांदाच तुला पाहत आहे. मी म्हटलं, हो का? मग काय बोला ना, काय म्हणताय? मी तिच्या बाजूला होतो आणि त्यावेळेस मी म्हटलं की तू जर माझ्यासोबत राहिली, मला जर सगळं काही सुख दिलं, तर मी कायम तुला सुखात ठेवीन आणि तुला कशाचीच एवढी काम वगैरे करायची गरज लागणार नाही. मग काय मी असं म्हटल्यावर ती थोडा वेळ शांतच बसली. हे बघा, आता तुमचं लग्न झालं जरी असलं तरी घरातले बाहेर गेलेत, मात्र ते आल्यानंतर तुम्ही तर मला कशाला विचारताय आणि तुम्ही तर कशाला मला ओळख देताय? परत मला पाहिलं तरी तुम्ही तुमचं तोंड फिरवचाल. मी म्हटलं, अगं तसं मला नको समजू. त्यावेळेस ती म्हटली, मला माहीत आहे, फक्त कामाचं बोला, तुम्हाला भेटायचं आहे ना? ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तसं मी सुख देईन आणि तुम्ही पण मला सुख द्या. नंतर तुम्ही मला ओळखत नाही आणि मी तुला ओळखत नाही. तिने बरोबर बोलली होती, कारण की तिला पण माहिती होतं की नंतर मला पण वेळ भेटणार नाही. उगाच कशाला तिचं मी मन मोडू. मग काय मी म्हटलं, बरं ठीक आहे, तुझी जशी इच्छा. मग काय मी जवळ घेतलं आणि तिथेच मी चालू झाली. ती कामवाली नसून जणू काही ती मालकीणीसारखीच वागत होती. मी जवळ घेतलं आणि हळूहळू मी करू लागलो ना तिला प्रेम. माझी प्रेम करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती. मी जे सुख देत होतो त्याच्यातून तिला खूपच आनंद भेटत होता, हे मात्र नक्की. ती मला म्हटली, आजपर्यंत मी खूप पाहिले, मात्र तुमच्यासारखं एवढं प्रेमाने करणारा व्यक्ती आजच मी पाहते. नाहीतर लोक फक्त आपल्या कामापुरता वापर करतात आणि समोरच्याचा विचार पण नाहीत करत. मी म्हटलं, मी तशामधला नाही. त्यावेळेस ती मला म्हटली, हो मी तुमच्या बोलण्यावरूनच तुम्हाला ओळखलं आहे, तुम्हाला आवडेल तुमच्याकडून चांगलं. त्यावेळेस ती म्हटली, बापरे, तुमचा तर कमालीचाच आहे, पहिल्यांदाच एवढा असं मी पाहिला आहे. मी म्हटलं, आवडला का? ती म्हटली, हो खूपच आवडला. मग काय मला पण तेच पाहिजे होतं. मी घेतलं जवळ आणि तिथे दिलं बसून आणि देऊ लागलो ना मला सुख. त्यावेळेस मी तिला सुख देत असताना ती जोरजोरात मला साथ देत होती आणि तिच्या आवाजाने तर मला अजूनच आनंद भेटत होता. मी काही थांबण्याचं नाव घेत नाही. हे पाहून ती म्हटली, आता उरका, खूपच अंधार झाला, गेले 1 तास तुम्ही चांगलाच घाम काढला आहे. मी म्हटलं, बरं ठीक आहे, तिला पण घरी जायला उशीर होत असेल म्हणूनच ती मला असं म्हणत आहे. मग काय मी शांत झालो आणि मात्र त्या दिवशी जो आनंद भेटलेला आजपर्यंत मला कधीच असा आनंद भेटला नाही. मग काय तिथून पुढे रोज मी ज्यावेळेस रिकाम असायचो आणि घरी एकटं असायचो तेव्हा नक्की तिला बोलवून घ्यायचो आणि तिला सुख देऊन मी पण आनंद घ्यायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.